हाय फ्रेंड्स. मी आज खूप दिवसांनी व्हिडिओ शेअर करत आहे. मी मधले काही महिने व्हिडिओ शेअर केले नव्हते कारण माझी काही तब्येत ठीक नव्हती आणि मी प्रेग्नेंट आहे आणि 9वा महिना चालू आहे माझा. माझी डिलिव्हरी होत आहे अमेरिकामध्ये टेक्सास आणि बेअर अँड स्कॉट हॉस्पिटलचं नाव आहे. इथे डिलिव्हरीच्या आधी आम्हाला हॉस्पिटल टूर घ्यावी लागते. त्यासाठी आम्ही आज हॉस्पिटल टूर घेण्यासाठी आलो आहोत. तर आज मी तुम्हाला हॉस्पिटल टूर शेअर करणार आहे ह्या व्लॉगमध्ये. पहिलं आम्ही आलो आहोत एंट्रीमध्ये, पार्किंग एंट्री, आणि इथे दिवसाचे $5 आहे पार्किंग फीज. आधी सुरुवातीला आपल्याला तिकीट कलेक्ट करावी लागते आणि जाताना आपल्याला पे करावं लागतं. इथे माझे हजबंड सिद्धेश तिकीट कलेक्ट करत आहेत आणि आम्ही कार पार्क करून आता थेट हॉस्पिटलमध्ये एंट्री करत आहोत. तर ह्यांची खूप मोठी पार्किंगची बिल्डिंग आहे आणि समोर हॉस्पिटल आहे. तर तुम्हाला आज मी पहिलं आता बाहेरूनच दाखवते की हॉस्पिटलची एंट्री कशी आहे आणि आम्ही आता जस्ट पार्किंगमधून बाहेर पडत आहोत. मीरा मायरा पण सोबत आहेत माझ्या. मीरा तिच्या वडिलांबरोबर चालत आहे आणि मायरा माझ्यासोबत आहे. ही हॉस्पिटलची बिल्डिंग आहे. परिसर खूप छान आहे आणि ही मागे बघत आहात ही पार्किंग बिल्डिंग्स आहेत. चालता चालता म्हणजे ते वारा अजिबात नव्हता, पण असं खूप शांत वाटत होतं आणि मध्ये मध्ये बसायला पण सीट्स आहेत इकडे. चालता चालता मला एक खूप छान गाडी दिसली. तर मला तुम्ही सांगा ही गाडी कोणती आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर मला नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे गाडी पार्क करून इकडे वॅले पार्किंग म्हणतात. वॅले पार्किंगचे $10 एक्स्ट्रा आहेत आणि मेन सुरुवातीला जी बिल्डिंग लागते आपल्याला, ही बघा मायरा माझ्यासोबत चालत आहेत, मस्ती नाही करत आहेत आज. पहिली ही एंट्री आहे, ही हार्ट हॉस्पिटल आहे. हे हार्ट हॉस्पिटल आहे. ही त्याची एंट्री आहे आणि पुढे जी एंट्री आहे ती लेबर अँड डिलिव्हरी एंट्री आहे. आता आपण एंट्री करत आहोत लेबर अँड डिलिव्हरी एंट्रन्स हॉस्पिटल. मला खूप छान वाटलं हॉस्पिटलची एंट्री. पहिलं आपण एंट्री केल्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सेंटर. जेव्हा मी डिलिव्हरीसाठी येईन तर मला इकडे आधी एंट्री करायची आहे. काही माझे डॉक्युमेंट्स मला सबमिट करावे लागतील आणि तेव्हा डिलिव्हरीच्या टाईमला. आणि आता सध्या मी आज हॉस्पिटल टूरसाठी आले होते. तर त्यांनी आम्हाला एक ID दिला होता जो आम्हाला शोल्डरला स्टिक करायचा होता. इथे सिद्धेशला दिला त्याने स्टिकर. तर सिद्धेशने स्टिक केला आणि आता ते मला देत होते. हा आहे माझा स्टिकर बॅच, मला जो शोल्डरला स्टिक करायला सांगितला. आणि आम्हाला त्यांनी रिसेप्शनमध्ये वेटिंग एरियामध्ये बसायला सांगितलं. हा आहे त्यांचा वेटिंग एरिया. युजली इथे वेटिंग साठी आम्हाला बसायला सांगितलं होतं. आणि आज आम्हाला जी टूर करणार होती, सांगणार होते आम्हाला, तिचं नाव आहे मिस कॅथरीन आणि तिचं एज आहे 52 years. आम्ही इथे वेटिंग एरियामध्ये बसून घेतलं. मायरा बघा कशी बसली आहे मस्तपैकी. मीरा पण बघा. आता आपल्याशी इंट्रोड्यूस होते मिस कॅथरीन. ह्या आहेत मिस कॅथरीन, 52 years. आणि त्यांनी बेअर अँड स्कॉटमध्ये 22 years सर्विस देत आहेत आणि अजूनही करत आहेत. तर आता त्या आम्हाला सर्व गोष्टी सांगत आहेत. तर आता तुम्हाला मी क्विक सांगते कारण का व्हिडिओ लेंथी नको व्हायला. मी तुम्हाला क्विक सांगते आम्ही काय काय बघितलं आणि त्यांनी आम्हाला काय काय सांगितलं आणि कसं करायचं आहे ते. इनिशियली पहिलं त्यांनी आम्हाला इंट्रोडक्शन दिलं की तुम्ही बेअर स्कॉटमध्ये याच्या आधी आला होतात का, मीरा माराची डिलिव्हरी कुठे झाली, तुमचा इन्शुरन्स आणि इन्फॉर्मेशन त्यांनी विचारली. आणि मग आम्ही थेट निघालो टूरसाठी. मीरा मायरा भरपूर एक्सायटेड होते कुठे घेऊन चालले आहेत आम्हाला. आणि त्यांनी जागोजागी ना असं वुमेन्सचं एक स्टॅच्यू उभं केलेले आहेत, स्कल्पचर असं उभं केलेलं आहे की वुमेन्स आर मोर इम्पॉर्टंट इन सोसायटी.
आणि वुमेन्सचं खूप महत्त्व त्यांनी ह्या हॉस्पिटलमध्ये खूप असं जागोजागी मेन्शन केलेलं आहे. आणि या हॉस्पिटलमध्ये बहुतेक स्टाफ लेडीजच आहेत. सो एक छानसं असं स्कल्पचर ठेवलं होतं तिकडे मिरामारला, पण ते खूप आवडलं. ते प्युअर मेटलचं होतं. सो त्या जस्ट आता आम्हाला घेऊन चालल्या होत्या. हे पेशंट अँड व्हिजिटर्सची नोटीस लावली होती आणि हे प्रत्येक फ्लोअरला लावली आहे त्यांनी. 5 फ्लोअरचं हॉस्पिटल आहे. ते आता सांगतायत ही लेबर अँड डिलिव्हरी इमर्जन्सी सर्व्हिस रूम आहे. सो आपल्याला इथे कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते सांगत आहेत. सो बेसिकली त्यांचं एक ॲप आहे. सगळे अपॉइंटमेंट्स, माझे ब्लड टेस्टचे अपॉइंटमेंट्स, माझी डिलिव्हरीची अपॉइंटमेंट सगळं ॲप थ्रू असतं आणि सगळं आपल्याला ॲपमध्येच डिटेल दिसतात. इनफॅक्ट माझे जे काही रिपोर्ट्स असतील, ब्लड टेस्ट रिपोर्ट असतील, ते सगळं ॲप थ्रू असतं. सो इकडे पेपरलेस डॉक्युमेंट चालतात. सो जे काय आहे ते तुम्हाला सगळं ॲप थ्रू तुम्हाला सगळं भेटून जातं. सो नो पेपरवर्क, नथिंग. सो आता आम्ही एंट्री करतो आहे लेबर अँड डिलिव्हरी सर्व्हिस इमर्जन्सी रूम. सो जेव्हा मी येईन डिलिव्हरीच्या वेळेला तेव्हा मला डिरेक्टली इकडे यायचं आहे. इन्फॉर्मेशन सेंटर डेस्कवरून मला इथे यायचं आहे. आणि इथे त्यांनी एक बेल दिली आहे. दरवाजा ओपन होत नाही. सो तिकडे एक बेल दिली आहे. ती बेल आपल्याला प्रेस करायची आहे. मग आतून एक कॉल येतो, त्याचा आवाज बाहेर येतो. स्पीकर आहे, छोटासा माईक. सो तिकडे आपल्याला सांगायचं आहे की मी डिलिव्हरीसाठी आज आली आहे, माझी अपॉइंटमेंट आहे. ते तुमचं स्केड्यूल चेक करतात. आतमध्ये त्यांना दिलेलं असतं की आज निकिता रांगणकर ह्यांची डिलिव्हरी स्केड्यूल आहे. सो मला त्याच टाईमला तिकडे पोचायचं आहे, त्याच डेटला पोचायचं आहे. मग हा दरवाजा ते ओपन करतात आणि मग मला एंट्री मिळू शकते तिकडे आतमध्ये. सो डोअर ओपन झाल्यानंतर त्यांनी मला इनिशियल रूम दाखवली. सो पहिलं ॲडमिशन रूम दाखवली. तिथे नॉर्मली मला ड्रेस चेंजसाठी किंवा सलाईन, आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं माझं की अमेरिकेमध्ये म्हणजे आउट ऑफ इंडिया सी सेक्शन असो, नॉर्मल डिलिव्हरी असो, तुम्हाला तुमचा हजबंड तुमच्यासोबत असतो. सो सी सेक्शनमध्ये सुद्धा सिद्धेश माझ्यासोबत असणार आहे. सो त्यांनी आम्हाला सांगितलं की किड्स नॉट अलाउड. सो मला सिद्धेशची काय एक फ्रेंड आहे स्नेहल म्हणून. सो ती दोघींची काळजी घेणार आहे, सिद्धेश आणि मी जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत. सो शी इज व्हेरी हेल्पफुल. सो त्याने आम्हाला ही रूम दाखवली. तर ह्या रूममध्ये मला इनिशियली ॲडमिट करतील ते, आणि खूप छान रूम होती. सो इथे मला ड्रेस चेंजसाठी सांगणारा होत्या मला आहेत, आणि इथे बाकीच्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. सिद्धेशला सुद्धा ड्रेस चेंज करायला लावणार आहेत ते. आणि इथे मला IV, सलाईन आणि इंजेक्शन्स वगैरे सगळं इथे देणार. म्हणजे जी इनिशियल स्टेप असते सिझेरियनसाठी स्टेज, ते सगळं ह्या रूममध्ये करणार ते. सो ह्या रूममध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडे जास्तीत जास्त अर्धा 1 तास असाल, परत तुम्ही या रूममध्ये नाही येणार आहे. सो तुम्ही इकडे सामान ठेवू नका तुमचं, कारण का ह्या रूममध्ये तुम्हाला सी सेक्शनमधून तुम्हाला पोस्टमॉर्टम डिलिव्हरी रूम एक असते. म्हणजे आफ्टर सी सेक्शननंतर तुम्ही जिकडे राहणार आहेत 3-4 दिवस, ती रूम वेगळी आहे. सो तुम्ही इकडे तुमचं लगेज ठेवू नका असं ते सांगत होत्या. बाकी इकडे सगळी ती फर्स्ट इनिशियल प्रोसिजर स्टेप्स असतात त्या इकडे करणार आहेत माझ्या. सो इथे TV पण दिला आहे त्यांनी बघायला. ऑब्व्हियसली इकडचे चॅनल्स मला काही समजत नाही, यूट्यूब तर लागत नाही. सो TV माझ्यासाठी ऑफ नो यूज आहे. पण इथे बेबीचे हार्टबीट्स आणि बेबीच्या मूवमेंटसाठी एक छोटा LCD दिला आहे. तो ते सतत कंटिन्युअस मॉनिटर करत राहणार आहे. सो बाकी सिद्धेश त्यांना अजून कुठल्या बरेच प्रश्न विचारत होता की कसं अजून काय करू शकतो आपण वगैरे, इन जनरल क्वेश्चन्स होते. तर ते आम्ही जस्ट विचारत होतो. आणि मीरा खूप मस्ती करत होत्या. त्या म्हणाल्या सिद्धेशला की यू हॅव अ व्हेरी गुड आर्म्स. कारण का सिद्धेशला दोघी सांगत होत्या उचलून घे. दोघी एका टायमाला उचलून घ्यायला सांगत होत्या. आणि सिद्धेशचे खूप हात दुखले होते त्या दोघींना उचलून घेऊन. मग शेवटी मीरा कॅथरीनबरोबर हात पकडून मग आम्ही पुढच्या टूरला चालू निघालो. तो आता आम्ही पुढची टूर कंटिन्यू करतो आहे. सो मीरा कॅथरीनचा हात पकडून पुढे निघाली होती. सो आता त्याने आम्हाला एक दुसरी रूम दाखवली. त्या रूमचं इमर्जन्सी रूम होती. इन केस बिफोर डिलिव्हरी डेट माझं जर वॉटर ब्रोक झालं किंवा
काय इमर्जन्सी आली तर मला परत तीच बेल दाबायची आहे, सांगायचं इमर्जन्सी आहे. सो मग परत तो गेट ओपन होईल, डोर. तुम्ही तो समोर डोर बघतच आहात, तिथूनच आपण एंट्री केली होती. आणि मग हा त्यांचं इमर्जन्सी रूम आहे. इन केस असं काही झालं तर मला इथे येऊन ॲडमिट व्हायचं आहे. त्यांचे रूम्स वेगळे आहेत आणि जर नॉर्मल असेल तर ते काही ऑब्झर्वेशन करून मग ते घरी जायला सांगतात. आणि इन केस जर काही इमर्जन्सी असेल की आपल्याला थांबता येत नाही आणि डिलिव्हरी करावीच लागेल तर मग ते ऑपरेशन सेक्शनमध्ये घेऊन जातात. म्हणजे इथूनच डायरेक्ट सी सेक्शनमध्ये घेऊन जातात आणि डिलिव्हरीसाठी हे म्हणजे पुश करतात. ही त्यांची नर्स टीम आहे, सिस्टर्स अँड डॉक्टर्स टीम आहे, जे इमर्जन्सीसाठी 24/7 अवेलेबल आहे. सो ह्यांचं कसं आहे, ह्यांचं प्रत्येक सेक्शन्स वेगळे आहेत. आधी जो मी सेक्शनमध्ये गेली होती जिकडे मला ॲडमिट करणार आहेत इनिशियल स्टेजमध्ये, ते डॉक्टर्स रूम्स वेगळे आहेत, इमर्जन्सीसाठी रूम्स वेगळे आहेत. म्हणजे हे आता इमर्जन्सीसाठी जर मी कधी आली तर हे डॉक्टर स्पेसिफिकली त्याच्यासाठीच आहेत. सो एक डॉक्टरला इकडे तिकडे फेरीमध्ये धावावं नाही लागत. सो प्रत्येकानं प्रत्येक अलॉटमेंट दिलेली आहे. हे खूप छान आहे. सो आता आम्ही ह्या रूममधून, लेबर अँड डिलिव्हरी रूममधून बाहेर पडलो. आता त्या आम्हाला इकडे घेऊन चालले आहेत की आफ्टर सी सेक्शन, आफ्टर सिझेरियन जे पोस्टमॉर्टम रूम असते तर त्या रूममध्ये आम्हाला ते घेऊन चालले आहेत. सॉरी, त्याच्या आधी आम्ही इकडे मॉलीला भेटलो. सो या मिस मॉली आहेत. तो इथे मला डिलिव्हरीच्या 2 दिवस आधी यायचं आहे ब्लड टेस्टसाठी, प्लस 2D एकोसाठी आणि काही टेस्टसाठी. सो बिफोर डिलिव्हरी 2 डेज मला इकडे टेस्टसाठी परत यायचं आहे. सेम प्रेस द बेल बटन, टेल देम की आम्ही इकडे 2 डेज बिफोर ब्लड टेस्टसाठी आलो आहोत. मिस मॉलीशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. सो मिस मॉली येऊन आपल्याला प्लस तिकडे काय ज्यांचे ब्लड टेस्ट सेक्शन्स रूम अवेलेबल आहे तिथे घेऊन जातील आणि मग ते टेस्ट करून घेतील. सो त्यांनी माझी अपॉइंटमेंट स्केड्यूल केली आहे. डेट नाही सांगत मी तुम्हाला, पण टायमिंग त्यांनी आम्हाला सकाळचं 11चं दिलं आहे ब्लड टेस्टसाठी. सो मिस मॉलीशी आम्ही बोलल्यानंतर निघालो आणि बघतो काय तर मीरा अँड मायरा सॅनिटायझरबरोबर खेळत होते. त्यांना खूप मजा वाटते सॅनिटायझरबरोबर हँडवॉश करत असतात. घरीसुद्धा मम्मी हँडवॉश आणि इकडेसुद्धा. सो आम्ही आता थेट निघालो या लेबर अँड डिलिव्हरी रूममधून आणि ती आता आम्हाला इकडे घेऊन चालली आहे पोस्टमॉर्टम डिलिव्हरी रूममध्ये. सो बिफोर दॅट तिने आम्हाला सांगितलं, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, की इकडे भरपूर लेडीज आहेत आणि लेडीजला खूप महत्त्व दिलं जातं. सो हे L&D स्टाफ आहे, नर्सेस स्टाफ्स आहे. सो प्रत्येक ठिकाणी ह्याने आपल्या नर्सेस, डॉक्टर्स सगळ्या ठिकाणी असं लावून ठेवलेलं आहे की ही आमचे एम्प्लॉई आहे, ही आमची स्ट्रेंथ आहे, ह्या लोकांनी एवढं केलं आहे. प्रत्येकाचं प्रत्येक वॉलला लावलेलं आहे आणि खूप सन्मान देतात इकडे एम्प्लॉईजला. कुठलंही काम छोटं मोठं नाही आहे. नॉट इवन स्टाफ बट हाऊसकीपिंग स्टाफचं पण त्यांनी तेवढंच महत्त्व सांगितलेलं आहे. हे जर तुम्हाला फ्रेम दिसते, ही फ्रेम नाही आहे, हा ॲक्च्युली एक हॉस्पिटल गाऊन आहे जो स्पेशली इकडच्या स्टाफसाठी डिझाईन केला आहे. जेव्हा इकडच्या स्टाफ डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये येतात तर त्यांना हा स्पेसिफिकली गाऊन दिला जातो आणि ह्या गाऊनवरती प्रत्येकाने आपली सिग्नेचर पण केलेली आहे आणि एक छोटा लोगो दिलेला आहे आणि तो प्लस यूज केल्यानंतर वॉश करून तो परत त्या फ्रेममध्ये ठेवला जातो. सो आता आम्ही निघालो आहे, रूमच्या बाहेर पडलो आहे. तो इथे तुम्ही बघाल तर राईट हँड साईडला परत वेटिंग एरिया आहे. जर कोण फॅमिली मेंबर्स एक्स्ट्रा आहेत आणि जर काळजी घेण्यासाठी रूममध्ये राहू शकत नाही आहे, सो प्लस राईट हँड साईडला एक वेटिंग एरिया म्हटला जातो. सो वेटिंग एरिया लॉबी इकडे आहे. सो इकडे फॅमिली अँड फ्रेंड्स इकडे वेट करू शकतात, राहू शकतात. सो आम्ही आता चाललो आहे सेकंड फ्लोअरला. तर ॲक्च्युली पोस्टमॉर्टम रूम जी आहे ती 4th and 5th फ्लोअरला अवेलेबल आहे, पण सगळ्याच रूम फुल असल्यामुळे आम्हाला टूर नाही घेता आली. सो त्यांनी एक नॉर्मल असा एक रूम तयार केला आहे सेकंड फ्लोअरला, जो ते पेशंट्सला दाखवू शकतात. म्हणजे ज्यांची डिलिव्हरी होणार आहे, जे टूरसाठी येणार आहे, त्यांच्यासाठी एक त्यांनी सॅम्पल रूम बनवला आहे. सो आम्ही आता सेकंड फ्लोअरला आलो आहोत त्या सॅम्पल रूम
बघायला तो कसा आहे. सो सॅम्पल रूमसाठी आम्ही आता सेकंड फ्लोअरला आलो आहोत. सो अगेन ही त्यांची लॉबी एरिया आहे आणि आपण आता एंट्री करत आहोत सॅम्पल रूममध्ये. सो ही त्यांची रूम आहे, पोस्टपार्टम डिलिव्हरी रूम. सो आफ्टर सी सेक्शन मला इथे आणणार आहे. हा त्यांचा मर्फी बेड आहे. फॅमिली जे कोण तुमच्याबरोबर रिलेटिव्ह थांबणार आहे त्यांच्यासाठी. टी व्ही दिला आहे, बेड आहे, डिशवॉशर आहे, सिंक आहे, कबर्ड आहे, बसायची चेअर आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या आहेत. छान आहे रूम, मस्त आहे. म्हणजे जसं हॉटेल रूम्स आहेत तसेच असतात. इथे क्लीनलीनेस खूप आहे, मेंटेन ठेवतात. आणि क्रिप त्यांनी ठेवला नव्हता. ते म्हणाले की क्रिप आम्ही नॉर्मली बेबी असतो तेव्हाच असतात. हा त्यांचं बाथरूम आहे. सो बाथरूम आणि शॉवर रूम म्हणजे रूममध्ये दिलेला होता असा. नीरा मॅरेज मस्ती परत सुरू झाली. आणि हे जो तुम्ही बोर्ड बघताय, चार्ट दरवाजा जो लावलेला आहे चार्ट, तो ते म्हणत होते की नॉर्मली तो चार्ट इकडे लावलेला असतो आणि त्याला अजून एक सब चार्ट असतो. तो ॲक्च्युली ही रूम सॅम्पल रूम असल्यामुळे तो दुसरा जो चार्ट आहे तो ना इकडे मेन्शन केला आहे. पण इकडे तुमचं सगळ्या गोष्टी आहेत. बेबीचं वॅक्सिन आहे, तुमचं स्टिचेसचं किती सुकलं आहे, तुमचं पूर्ण दिवसाची हिस्ट्री, बाळाची हिस्ट्री, काय केलं आहे दिवसभरामध्ये, कोणता डॉक्टर आला होता, हे सगळं ह्या चार्टमध्ये ती लोकं मेन्शन करतात. सो ह्या चारवरती बघून तुम्हाला कळतं. प्लस तुमचं खाण्यापिण्याचं कसा रुटीन आहे, तुम्ही काय खाताय, पिडियाट्रिशियन थ्रू बाळाला काय दिलं जातं आहे, ते सगळ्या गोष्टी ह्या चार्टमध्ये मेन्शन केलं जातं. सो आमचं सॅम्पल रूम, पोस्टपार्टम रूम बघून झाला. सो आता ते आम्हाला एका बेबीज चाइल्ड केअर युनिटमध्ये घेऊन चालले आहेत. NICU नाही म्हणत त्याला, बेबीज चाइल्ड केअर युनिट असं म्हणतात. सो तिथे बेबीजला आंघोळीसाठी किंवा जर आई थकली असेल तर मग नर्सेस येऊन बेबीला घेऊन जातात आणि त्या खेळवत बसतात आणि 1-2 तास बेबीची चांगली सेवा करतात, म्हणजे काळजी घेतात. इकडे ते मीरा मारायला जे उड्या मारून दाखवत होते की आता आपल्याला वरती जायचं आहे 4th फ्लोअरला, जिकडे ॲक्च्युली आफ्टर पोस्टपार्टम मला ठेवणार होते. पण तिकडे रूम्स अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला 2nd फ्लोअरला त्यांनी सॅम्पल रूम दाखवली होती. सो मी जसं तुम्हाला म्हणाली की सिस्टर्स काळजी घेतात, तर त्याला म्हणतात स्नगल टाईम. तो इकडे जर मला आराम करायचा असेल तर मी सिस्टर्सला सांगू शकते की तुम्ही थोड्या वेळ जरा बाळाकडे बघा. सो ते 2-3 तास बाळाची काळजी घेतात आणि आईला आरामासाठी टाईम देतात, म्हणजे आई झोपू शकते निवांत. सो आता आपण बेबीज रूममध्ये चाललो आहोत. सो त्यांनी इकडे मेन्शन केलं आहे की वी लव्ह आवर नर्सेस. हां, इथे बेबी फोटोशूट पण होतं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर बेबीचे फोटोज काढायचे असतील तर आपले फोटोग्राफर्स इकडे अवेलेबल आहेत. सो ते सुद्धा फॅसिलिटीज त्यांनी प्रोव्हाइड केले. प्लस बर्थ सर्टिफिकेट आणि इतर काही फॉर्मॅलिटीजसाठी तुम्हाला हॉस्पिटलमधूनच एम्प्लॉईज येऊन विचारतील. सो ही आहे त्यांची बेबीज केअर रूम. सो ह्या रूममध्ये आज मी कोणा बेबीजला नाही बघितलं, पण इकडे भरपूर अशा मशिनरीज वगैरे पण होत्या. ब्रेस्ट पंप होते. सो ती म्हणाली की जर तुला ब्रेस्ट पंपची गरज लागली तर तुम्ही इकडे सांगू शकता, मग हे ब्रेस्ट पंप आणून देतील तुम्हाला मिल्क पंप करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, तर तुम्हाला स्वतःलासुद्धा जर दूध येत नसेल तर इथे तुम्हाला एक मिल्क बँक पण आहे. सो तुम्ही मिल्क बँकमधून पण घेऊ शकता. सो ते पण आपण फीड करू शकतो. जोपर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि मग घरी गेल्यानंतर मग तुम्ही तुमचं पावडर मिल्क जे डॉक्टर प्रिस्क्राईब करतील ते तुम्ही देऊ शकता. सो हे त्यांचं ब्रेस्ट पंप आहे आणि ही त्यांची बेबीज डे केअर रूम आहे. हे असे क्रिब्स आहेत. सो डिलिव्हरीनंतर असा एक क्रिब तुमच्या रूममध्ये पण ठेवला जाईल ज्यातून ते बेबी असेल. आणि इथे हॉस्पिटलमध्ये बेबीज डिलिव्हरीनंतर बेबीजला डायपर, त्यांचं हेअर वॉश, बॉडी वॉश
सगळं हॉस्पिटल प्रोव्हाइड करतं विच इज इन्क्लुडेड. प्लस लेडीजसाठी पिरियड पॅन्टीज, यूज अँड थ्रो पॅन्टीज, त्यांचं ड्रेसिंग आणि हे सगळं म्हणजे इनफॅक्ट हॉस्पिटल गाऊन वगैरे सगळं अवेलेबल केलं जातं. सो तुम्हाला काहीही आणायची गरज लागत नाही. सो आता आमचं ही पण रूम टूर झाली आणि मग त्यांनी आम्हाला एक कॅन्टीन दाखवलं, छोटंसं कॅन्टीन. हे हॉस्पिटलचं म्हणजे 4th फ्लोअरचं स्टाफ एरिया आहे, नर्स एरिया आहे. जर कधी मला असं वाटलं तर इकडे मी हजबंड येऊ शकतात, विचारू शकता किंवा बेल प्रेस करून ती लोकं रूममध्ये पण डायरेक्टली येऊ शकता. छोटी पॅन्ट्री त्यांनी दाखवली की तुम्हाला जर कॉफी, टी किंवा काय मंचीज हवं असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. स्मॉल पॅन्ट्री आहे. सो मीरा मायराने तिथून बिस्किट्स काय क्रॅकर्स बॉरो केले, तिने त्यांना क्रॅकर्स बॉरो केले, तर ते मस्तपैकी एन्जॉय करत खात पण होते. तर ही त्यांची स्मॉल पॅन्ट्री आहे. तिथे मायक्रोवेव्ह, कॉफी मशीन, वॉटर मशीन, प्लस इथे लोकांना बर्फाचं पाणी प्यायची खूप सवय आहे. सो लोक नॉर्मल वॉटर नाही पित, बर्फाचंच पाणी पितात इकडे. तर ती मला विचारत होती की तुला बर्फ चालतो का, कारण का युजली इकडे डिलिव्हरीनंतर पहिलं तुम्हाला जे देतात ते बर्फाचे चिप्स देतात, पातळ लेअर असतं बर्फाचं, ते तुम्हाला खायला देतात. तर मी बोलली त्यांना, मला जेव्हा विचारलं तेव्हा, तर मी खाते बर्फ. म्हणून दॅट्स ओके, कारण का काय काय ना सायनसचा इश्यू असल्यामुळे ते नाही खात. पण युजली इकडे 80% फिमेल्स डिलिव्हरीनंतर आईस चिप्स मागतातच मागतात. सो आता आम्ही पेंट्री रूममध्ये निघालो आणि ती अजून आम्हाला काय काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत होती. तर ती बर्थ सर्टिफिकेटचं तुम्हाला मी सांगितलं की इथे डिलिव्हरीनंतर तुम्हाला नाव आधीच द्यावं लागतं, डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच. सो बी प्रिपेअर्ड विथ द नेम. आणि दुसरी गोष्ट, त्याच नंतर हॉस्पिटलमधले काही स्टाफ येऊन तुम्हाला बर्थ सर्टिफिकेटसाठी रजिस्ट्रेशनसाठी करावे लागतात. सो सगळं फॉर्मॅलिटीज ते पुरं करतात आणि आपल्याला 3 वीक्स नंतर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन, बर्थ सर्टिफिकेट ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला बर्थ सर्टिफिकेट कलेक्ट करावे लागतात. आता आम्ही परत ग्राउंड फ्लोअरला आलो आणि इथे ग्राउंड फ्लोअरला भरपूर शॉप्स होते. टॉय शॉप आहेत, म्हणजे फॅमिली फ्रेंड्स कोण जेव्हा येतात त्यांना असं वाटतं की काहीतरी गिफ्ट्स घेऊन जावं, तर टॉय शॉप आहे. प्लस इतर ग्रॉसरी स्नॅक शॉप्स आहेत, प्लस कॅन्टीन्स आहेत, बर्गर्स कॅफे आहेत, हॉस्पिटल कॅन्टीन वेगळं आहे. सो ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला हे सगळीकडे प्रत्येक ठिकाणी एक एक छोटं छोटं तुम्हाला स्टाफ दिसेल. आणि आम्ही सगळे टूर करून निघालो. आम्ही ॲक्च्युली निघणार होतो पण चुकीचा रस्त्याला विंडोला गेलो. मग आम्हाला कळलं की इकडे एक्झिट नाही आहे. सो नंतर मग आम्ही दुसऱ्या वेने गेलो, तर आम्ही नंतर मग एक्झिट झालो. तर ही होती हॉस्पिटल टूर. तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. सो हे एक्झिट आहे, सेम जिथून आपण एंट्री केली तेच एक्झिट आहे. सो एक्झिट करून आम्ही निघालो, सेम प्रोसेस. आणि मला ॲक्च्युली खूप थकायला झालं होतं सगळं फिरून. मी बसले होते तर मायरा ऐकतच नव्हती, मम्मा चलच करत होती. मग आम्ही निघालो आणि मग आम्ही घरी आलो. सो आजचा व्लॉग कसा होता, तुम्हाला ही हॉस्पिटल टूर आवडली का, हॉस्पिटल तुम्हाला कसं वाटलं, मला नक्कीच कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू, बाय.